नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका शिवड्या देवडे आणि स्वागत करतो आपल्या यूट्यूबवरच्या लॉंग व्हिडिओमध्ये. आपण खूप दिवसानंतर म्हणजे यूट्यूबवरती नाही का लॉंग व्हिडिओ बनवतो आहे बरं का. सहसा म्हणजे आपण याच्या मागे कधी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकलेला नाही आहे, पण आज फर्स्ट टाईम यूट्यूबवर आपण लॉंग व्हिडिओ म्हणजे पोस्ट करतो आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही बेसिक टिप्स सांगणार आहे सोशल मीडियाबद्दल. इंस्टावर झालं, यूट्यूबवर झालं, कसं ग्रो करायचं. तर बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो, बाबा नेमकं यूट्यूबवर झालं, इंस्टावर झालं, ग्रो कसं करायचं, स्टार्टअप चालू कसं करायचं. तर सगळ्यात प्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला इंस्टावर ग्रो करायचं असेल तर चार चौघं काय म्हणतील, म्हणजे गावातले काय म्हणतील याचा विचार तुम्हाला सोडून द्यावा लागेल. कारण जर तुम्ही लोकांचा विचार कराल ना तर आयुष्यामध्ये काहीच करू शकणार नाही आहे. मी गेले 6 वर्षापासून इंस्टावर मेहनत करतो आहे आणि आत्ताशी आपले इंस्टाला नाही का 12K फॉलोअर्स कंप्लीट झाले, पण अजूनही मी माघार घेतलेलं नाही आहे. आपलं कंटिन्युअसली काम करतो आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कन्सिस्टन्सी माणसामध्ये पाहिजे बरं का. कारण कसं आहे ना, बरेचसे लोक काय करतात, आज व्हिडिओ अपलोड करतात, हप्ताभर बघत नाही. त्यामुळे असं करायचं नाही, रेग्युलर एक व्हिडिओ तरी अपलोड झालाच पाहिजे. बाबा नसेल शक्य तुम्हाला तर तुम्ही हप्त्यातून 2 व्हिडिओ तरी अपलोड करू शकता इंस्टावर बरं का. आणि यूट्यूबवर तर कंटिन्यू पाहिजेच, कारण यूट्यूबचा म्हणजे लय वेगळंच आहे बरं का. यूट्यूबवर कसं आहे, जर तुम्ही आज व्हिडिओ अपलोड केला त्याचा एक ठरलेला टाईम असतो. जर तुम्ही आज 6 वाजता व्हिडिओ अपलोड केला तर उद्या तुम्हाला 6ला व्हिडिओ अपलोड करावा लागेल, परवा पण 6लाच करावं लागेल. आणि एकदा काय यूट्यूबला कळलं की तुमचे व्हिडिओ टायमिंगला येत आहेत तर तेव्हा तुम्हाला ते ग्रो करतं. त्यामुळे हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे का तुम्ही समजून घ्या. कारण कसं आहे ना, काही करायचं असेल, काही कमवायचं असेल तर काही गमवावं लागतं, मेहनत तुम्हाला करावी लागणार. कारण मेहनतीशिवाय काय नाही हो कोणत्याच फील्डमध्ये. जर तुम्ही बाहेर पुढे शिकायला जरी गेलात ना, तुम्हाला मेहनत करावीच लागते, त्यामुळे तुम्ही पुढं पास होता, नाही तर कसे खपाखप बॅक लागतात माहितीच आहे तुम्हाला. त्यामुळे मेहनत ही कंपल्सरी पाहिजेच बघायची नाही, म्हणजे मेहनत ही कंपल्सरी पाहिजे. मेहनतशिवाय काय नाही. मी गेल्या 6 वर्षापासून मेहनत करतो आहे आणि आताशी माझ्याकडे 12K झाले. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, कंटिन्युअसली काम करायचं. आज नाही उद्या नाही परवा नाही तेरावा असं असतं ना. त्यामुळे कसं काम करायचं आपलं रेग्युलरी. फक्त एक लक्षात ठेवायचं, तर बरेचसे मुलं काय करतात, बाबा मी आज व्हिडिओ अपलोड करतो, लगे उद्या काय म्हणतात नाही काय टाईम भेटला नाही. टाईमातला टाईम काढून व्हिडिओ शूट करायचा आणि अपलोड करून टाकायचा, जास्त विचार करायचा नाही. सुरुवात भले खराब असली पण एंडिंग मात्र चांगली झाली पाहिजे बरं का. कारण आता असं नाही की, आणि बऱ्याचशा मुलांचं कसं असतं, बाबा माझ्याकडे चांगला मोबाईल नाही आहे, माझ्या कॅमेऱ्याची क्वालिटी लई खराब आहे. तर असं नाही आहे. तुम्ही काय करायचं का, साधा मोबाईल जरी असेल ना त्यांना सुरुवात करा. कारण असं नाही की बाबा सुरुवात म्हणजे कॅमेऱ्याने करायची, असं काही नसतं. जर तुम्ही सुरुवात कॅमेऱ्याने जरी केली मोबाईलच्या छोट्याशा तर तेव्हा पण तुम्ही ग्रो होऊ शकता. ते असं नाही की फक्त यूट्यूबला फक्त म्हणजे हाय क्वालिटी लागते असं काही नाही आहे. तुम्ही साध्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने पण सुरुवात करू शकता आणि चांगलं ग्रो करू शकता. जेव्हा तुम्हाला यूट्यूबवरून चांगली इन्कम येईल तेव्हा तुम्ही मोबाईल घ्या चांगला, ॲपलचा वगैरे, सॅमसंगचा, तेव्हा किंवा कॅमेरा घेऊ शकता. आणि जर तुम्ही आता जर का स्टार्टअप करायचं म्हणताय आणि लगेच उद्या कॅमेरा घेणार, ट्रायपॉड घेणार, असं घेणार ते घेणार, तर यूट्यूबवर तुम्ही येऊ नका. कारण तुमच्याकडे जे आहे, तुमच्याकडे सध्या जे अवेलेबल आहे त्याने सुरुवात करा. कारण आत्ता जर का तुम्ही कॅमेरा, ट्रायपॉड ते घेत असाल आणि मग व्हिडिओ शूट करत असाल तर त्याला काहीच अर्थ नाही. जर तुम्ही कॅमेरा घेतला, 1 महिना मेहनत केली, मग तुम्हाला व्हिडिओ व्हायरल होत नाही, मग काय करसाल. त्यामुळे जे आहे ना त्याने स्टार्ट करायचं. कारण कसं आहे ना, थोडा वेळ लागेल आणि एकदा काय व्हायरल गेले यूट्यूबला व्हिडिओ तर तो व्हायरल गेला समजून घ्या. आणि कॅमेरा क्वालिटी भलेही खराब असली पण काय हरकत नाही, फक्त काम कंटिन्यू करायचं यूट्यूबवरती. कारण यूट्यूबवरती काम केलं तर 100%च फायदा होणार. आणि असं नाही की मी म्हणतो तुम्हाला सगळा वेळ तुम्ही यूट्यूबलाच द्या. दिवसातून 1 घंटा किंवा 2 घंटे तुम्ही यूट्यूबला देऊ शकता. त्याच्यापेक्षा तुम्ही वेळ यूट्यूबला देऊच नका. 1 ते 1.5 घंटा फक्त लय झाला, बाकी तुम्ही तुमचे कामं करू शकता. त्यामुळे आणि कन्सिस्टन्सी ही कंपल्सरी पाहिजे बरं का. कारण तुम्ही काय करसाल, आज टाकसाल व्हिडिओ, उद्या लगे परवा लगे, मग लगे 1 महिन्याचे गॅप, मग लगे 1 वर्ष, मग दिलं सुरू. असं नसायला पाहिजे. कंटिन्युअसली व्हिडिओ आपले इंस्टाला झालं, यूट्यूबला झालं पडायला पाहिजे.
तेव्हाच ग्रो होऊ शकतो, अन्यथा नाही. आता मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण सांगतो. लवकर मिळालेलं यश हे लय काळ टिकत नाही बरं का. तुम्हाला माहीत असेल चांगल्या बोले खूप, तो आता सांधीला पडलाय. म्हणजे तो एका महिन्यामध्ये ग्रो झाला होता आणि आता तो पुढं गायब झाला, हे दिसत पण नाही, त्याचे व्हिडिओ नाही, काहीच नाही. त्यामुळे जर तुम्हाला हळूहळू का व्हाना यश मिळत असेल ना, तर ते यश नाही का कायमी स्वरूपी असतं, कळतंय ना. आणि जर तुम्ही 1-2 महिन्यामध्ये ग्रो झालात तर ते यश लय काळ टिकत नाही. मी 6 वर्षापासून मेहनत करतोय आणि अजूनही करतोय. त्यामुळे असं नाही की बाबा, आणि जे लवकर ग्रो झाले ना ते लय काळ टिकत नाही, ते एक ना एक दिवस तरी सांधेला पडतात. पण जो खूप दिवसापासून करतोय कंटिन्युअसली, तो कधीच वाया जात नाही, हे ध्यान ठेवा. आणि सुरुवात करा, आधी सुरुवात जे आहे त्याच्यापासून करा, लगेच तुम्ही मोठं